लगे स्वय सुटता परी निर्दया दृश्यता समजता निजरणार्था क्रंदे. की बाबा सीता एक क्षण लागता रावणापासून सुटत होती. ती आधी मायाशक्ती होती. मनात आनंतर रावणाला तिथं पालथ घालून तोडून सीता निघाली असती, पण तसं नाही. रावणाचं कुळ निर्जाळायचा उद्देश होता, म्हणून सीता सुटून सुद्धा रावणाच्या जवळ हाताला लागली. हे कशासाठी? तर रावणाचं कुळ निर्जाळन करण्यासाठी ते लंकेला निघालेली आहे. पुढील रामायणी कथा दुसरी रावण हरी सीता उल्हास राक्षसाचे चित्ता लंकेस नेता तो होय. मग आता रावणाच्या हाती सीता आल्यानंतर आता सीता घेऊन जात असताना तिथल्या राक्षसाच्या मनामध्ये प्रचंड असा उल्हास निर्माण झाला, आनंद निर्माण झाला. आमच्या राजा रावणाने सीता धरून घेऊन आली म्हणून. रथभंगीला तो जटायूने नाही अनविले विमान गगनगती दशानन सीता घेऊन निघाला. मग इकडे जटायूने युद्धामध्ये त्याचा रथ असा चुरा करून टाकला होता. ना विमान नव्हतं, ना काहीच नव्हतं. तो खेचर गतीनं अशी त्या शेतीला घेऊन लंकेकडे मार्गक्रमण करीत आहे. सीता सोडविली जटायूने तेने सुखी झाले ऋषीजन सवे चितीचे करिता हरण तपोधन तळमळत. मग ज्यावेळेस जटायू युद्ध करून सीतेला सोडवलं होतं त्यावेळेस सर्व ऋषी लोकांना सुद्धा आनंद वाटला होता. आता सीता सुटली, आता सीता माता सुटली. तरी पण एवढं होऊन रावणाने सीतेला घेऊन तो लंकेकडे निघालेला आहे. जळचर भूचर खेचर जंगम आणि स्थावर तळमळती जीव मात्र सीता दशव्रत नेतांची. मग आता ही सीता मातेचं हरण करून घेऊन जात असताना जलचर नदीतले मासे प्राणी पाषाण तृण वृक्ष सगळं तळमळ करत होते की सीता मातेला आता रावण हरण करून घेऊन जात आहे म्हणून. सीता निज खांदी घेऊन खेचरंगती निघे रावण टाकावया लंका भुवन सवेगा पण निघाला. ह्या चोराच्या मनात भीतीच होती. आता कोण येऊन धरतय की का नाही ते म्हणून सीतेला खांद्यावर घेतलं आणि खेचर मार्गाने मध्ये जे पक्षी उडत्यात काही अंतरावरून त्या मार्गाने अंतराळ मार्गाने लंकेच्या दिशेला धावत निघालेला आहे. तो मार्ग कळवया श्रीरामासी सीता सांडी निज चिन्हांसी मार्गो मार्गी निज माळेसी सांडी सुमनांसी मार्गा. मग आता सीता ती हुशार होती. आता खांद्यावर घेऊन जात असताना हे आपल्या रामचंद्र प्रभूंना मला कोण कुठे घेऊन चाललंय हे पाहण्यासाठी सीता मातेंना जे ऋषी पत्न्याने हार दिलेले होते न कधीच शोभाबाई न सुकणारे हार, त्या प्रत्येक हाराचं प्रत्येक ठिकाणी एक फूल टाकीत जायची आणि ते फुलं कुठं पडायचे ठिकठिकाणी जे रामाची तपस्या करणारे जे ऋषीमुनी बसले होते वृक्षाच्या रूपात पाषाणाच्या रूपात त्या ठिकाणी पडलं की ते फूल त्यांच्याजवळ असायचं. असं सीता चिन्ह म्हणजे कोण कुण्या दिशेला रावणाला घेऊन गेला ते चिन्ह रामाला कळावं म्हणून प्रत्येक ठिकाणी टाकत आहे. श्रीराम येईल धावनी असी ही अशा सीतेचे मानसी या लागी मार्गासी प्रदेश प्रदेशी चिन्हे सांडली. मग आता या मार्गाने मला शोधत येत असताना हे योग्याचे खून योग्यता हे फूल बघितल्यानंतर राम आणि लक्ष्मणाला कळालं पाहिजे की हे फूल सीता मातेच्या गळ्यात आहे. दुसऱ्याला काय कळणार आहे आपल्यासारख्याला कळणार नाही. म्हणून ठिकठिकाणी चिन्ह निर्माण करीत सीता हे घेऊन जात